नरेटिव्ह तयार करण्यासाठी काही एनजीओचा आधार होता. अर्बन नक्सलिझम त्या संघटना होत्या असं ते म्हटलं. मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या अशा वक्तव्याचा तर निषेध करायचाच आहे. तुमच्याजवळ सत्ता आहे, तुमच्याजवळ सगळे पॉवर आहे. कुठल्या व्यक्तीला कोणाला मतदान करायचं आहे, कोणाचा प्रचार करायचा आहे, त्याला समजा हे नक्षलवाद समजत असतील आणि यांचा काही दोष नाही ना. नरेंद्र मोदींनी स्वतः सांगितलं की जिहाद, मताचा जिहाद चाललेला आहे. तर या लोकांना लोकशाहीवर विश्वासच नाही आणि हुकुमशाह आणि तानाशाह जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या आधारावर एकनाथ शिंदे बोलत असतील तर महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना त्या खुर्चीवर राहण्याचा सुद्धा अधिकार नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रवींद्र वायकर यांच्या निवडणुकीसंदर्भात काल निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आलंय. त्यांनी म्हटलं की कुठलाही OTP लागत नाही, मोबाईलचा वापर होत नाही अशा सगळ्या मशीन उघडण्यासाठी. त्याच्यावरचं डिस्कशन एक वेगळं डिस्कशन आहे. त्याच्यामुळे मला आज त्याच्यावरती चर्चा करायचं काही कारण नाही. लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा स्ट्राईक रेट पाहता विधानसभेमध्ये निदान 100 जागा मिळाव्याची मागणी शरदचंद्र पवार गटाकडून बिलकुल आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत. त्याला काय दुमत काय आहे, त्याला विरोध काय आहे? मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेससुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार. याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं. पण घटना संपली आता ते. पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा एवढंच काँग्रेसची भूमिका आहे. दंगलीचा विषय एक मिनिटात होऊ द्या. ज्या पद्धतीने ते जागा वाटपावर प्रत्येक दावा करतात ते समन्वय आणणं महत्त्वाचं असणार आहे का महाविकास आघाडीमध्ये? कारण प्रत्येक पक्ष 100 जागा मागतोय. मग आपल्याला 300 जागा करावं लागतील. आता 288च आहे. मूळ प्रश्न तो नाही आहे. मूळ प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला तो आहे. आणि काँग्रेसनी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा जिंकल्यात. त्याला काही गोदी मीडियाला, काही यूट्यूबचे काही चॅनल आहेत त्यांनाही त्रास झालेला आहे. तर स्वाभाविक आहे की काँग्रेस आता सध्या टार्गेटमध्ये आहे असं मी गेल्या 2 दिवसापासून पाहतो आहे. माझा मूळ प्रश्न असा आहे की निवडणुका झाल्यात, निवडणुकीला आता बाकी वेळ भरपूर आहे, 4-5 महिने आहेत. त्याची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये किड्यामाकोड्यासारखी लोक मरतात आहेत. उष्माघातामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे महाराष्ट्रात. शेतकरी वेगळे आत्महत्या करतात आहेत, तरुण आत्महत्या करतात आहेत. नीटच्या परीक्षेचा घोळ तयार झालेला आहे. पालक लोक चिंतेत आहेत, मुलांचं भविष्य अंधकारात आहे. या विषयावर काय चर्चा केली जात नाही? या विषयावर जनतेच्या प्रश्नावर गोदी मीडिया किंवा काही यूट्यूब चॅनलचे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे त्यांना या सगळ्या गोष्टीवर वाचा फोडायला काय अडचण आहे? हे निवडणुका झाल्यात. आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची प्रतिमा, महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि काँग्रेस ते मुद्दे घेऊन चालतो आहे. बाकीच्या लोकांच्या पोटात दुखत असेल तर त्याला आमचं काही दुखत नाही. पण मूळ प्रश्न आहे की आज महाराष्ट्रात जनता सुरक्षित नाही आहे. किती लोक उष्माघातानं मरण पावलेत महाराष्ट्रात त्याचा आकडा सरकारने जाहीर करावा. पिण्याचं पाणी नाही आहे, वन भटकतात पाण्यासाठी. पाणी घ्यायसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी लोक उष्माघातात मरतात आहेत. सरकारला चिंताच नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकर माफिया तयार करून ठेवलेले आहेत. काय चाललं काय या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरची चर्चा होण्याची गरज आहे. पण जी काय राजकीय ओरड आणि गरड हे दोन्ही गोष्टी ज्या संपायलाच नको. व सत्तेमध्ये बसलेले आहेत. आलं ना तुमचं मोदी सरकार, तुम्ही आहात सत्तेमध्ये, बहुमताचं सरकार आहे. त्यांच्याच महायुतीमध्ये रोज महाभारत चालतं आहे. पण मूळ प्रश्न आहे की या जनतेच्या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार? आणि म्हणून हे नक्षलवाद आहे, हे अमुक आहे, हे चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेच्या बद्दलची काळजी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही, बियाणासाठी लाईनमध्ये लागतं, बोगस बियाणं भेटतं आहे.
स्वतःचं महामंडळ ज्याच्या बीज निर्माण करण्याचं काम शासनाचं आहे त्याच्याजवळ बीज नाही. आंध्र प्रदेश गुजरातच्या कंपन्या येऊन शेतकऱ्याला लुटतात आहेत, त्याच्यावर लक्ष नाही. काय शेतकऱ्यांचा कोणी मायबाप राहिलेला नाही महाराष्ट्रात. अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला आणून ठेवण्याचं काम झालेलं आहे. भ्रष्टाचार आणि राजकीय ओरड आणि गरड याच्याशिवाय सत्ताधीशांना आज कळत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. काँग्रेस हे सगळे प्रश्न घेऊन लढेल. कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष काँग्रेसचं नाही. काँग्रेसचं लक्ष जनतेच्या प्रश्नावर आहे. जनतेला न्याय मिळवून देणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी काँग्रेस लढत राहील. लोकसभा निवडणुकीत जो पराभव झाला त्यानंतर आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. काहींचे खाते बदलू शकते, काहींना प्रमोशन मिळू शकतं. तसं बघता तुम्ही मला या सरकारचं तुम्ही तुम्हाला किती मला माहिती नाही, पण हे असंविधानिक सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या पावणे दोन वर्षापासून हे सरकार बसलेलं आहे. अजूनही मंत्रिमंडळाचा या लोकांनी विस्तार केलेला नाही. विधानसभेच्या कामकाजामध्ये कोण मंत्री वेळेवर कोणत्या खात्याचा आहे हेच कळायला कारण नाही. वेगळाच मंत्री वेगळंच उत्तर देताना आपण पाहतोय. उपमुख्यमंत्र्याकडे भरपूर खाते, मुख्यमंत्र्याकडे भरपूर खाते आणि मंत्रिमंडळाचा विस्तार यांनी पावणे 2 वर्ष काय केला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हे लोक निघाले. पण जनतेच्या प्रश्नाचं काय? जेव्हा निवडणुका झाल्या सगळे विदेशात चालले गेलेत. आम्ही मागणी केलेली आहे की कुठल्या परवानगीने हे मंत्री विदेशात गेलेले होते, कोणाच्या पैशाने गेलेले होते. कारण की मंत्र्यांना विदेशात जायचं असेल तर PMOमधून मंजुरी घेऊन जावं लागतं. यांना PMOनी मंजुरी दिली होती का? हे सरकारच्या पैशाने गेलेत. याचं उत्तर या सरकार देत का नाही? लोक इकडे होरपडत आहे. राज्याचा मुख्यमंत्री औरंगाबादला गेलेत, संभाजीनगरला गेलेत आणि त्या ठिकाणी एकही मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळाचा एकही उपस्थित नाही. ते गेलेत, आपला थातुरमातुर तिथं बोललेत आणि निघालेत आणि लोक तिथं तडपडत आहेत. तर ही जी काही परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे मंत्रिमंडळाचा विस्तार, हे गाजर देण्याचं जे काम चाललं केलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात, तर त्यांनी काय करावं. पण मूळ प्रश्न आहे की जनतेच्या प्रश्नावर भाजप प्रणित महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने अन्याय जनतेवर केलेला आहे. महाराष्ट्राचं बर्बादी करण्याचं पाप या महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित महायुती सरकारने केलेलं आहे. हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आम्ही विधानसभेमध्ये हे सगळे आकडे वस्तुस्थिती आम्ही विधानसभेमध्ये मांडू. सरकारला उत्तर द्यायला भाग पाडू आणि सरकार उत्तर देत नसेल आणि पळ काढायचा प्रयत्न करत असेल तर सरकारला जनता हाकलून लावेल अशी परिस्थिती यावेळेस आम्ही करणार. मराठा चेहऱ्यांना जास्त संधी देण्याची शक्यता आहे, कारण मराठा आरक्षणाचा मोठा फटका जो आहे तो सरकारला बसवला आहे. जनतेने दिलेला आहे. कुठल्या निवडणुका सामाजिक व्यवस्थेला कोणाला लढायचं तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी तुम्हाला सांगतो की भाजपबद्दल जनतेमध्ये मोठा राग आहे. भाजपने जे पाप केंद्रातल्या सत्तेच्या माध्यमातून राज्यात केलेलं आहे त्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्राला हे न पचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राला न पचणार आहे आणि म्हणून जनतेने यांना धडा शिकवलेला आहे. त्यामुळे आपलं पाप लपवण्यासाठी समजा कुठल्या धर्माचा जातीचा उपयोग करून हे आपलं पाप झाकायचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं ठरेल. जनतेच्या प्रश्नावर सातत्यानं सरकारने दुर्लक्ष केलं, फक्त घोषणाबाजी केली. जनतेच्या पैशाची लूट सत्तेमध्ये बसून सातत्यानं केली आणि म्हणून जनतेने मताच्या रूपाने यांना उत्तर दिलेलं आहे. हे याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे, परंतु मुख्यमंत्री म्हणतात की जे इतर जागा जिंकल्या त्यावर राहुल गांधी आक्षेप का घेत नाही ईव्हीएमवर. वायकरांचा विजय आणि महाविकास आघाडीचा पराभव हा जिवारी लागलेला आहे. मी आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतो आणि तुम्हाला विसरलं म्हणून आठवण करून देतो की काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेबरोबर आहे आणि संविधानाच्या बरोबर आहे. आपल्या संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला फार महत्त्व दिलेलं आहे. मला वाटतं की माझा वोट मी ज्या मशीनमध्ये मारतोय तो वोट दुसऱ्याला जाते आहे हा अविश्वास आहे ना, म्हणजेच माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. हे आमच्या संविधानामध्ये आहे. देशातल्या असंख्य लोकांनी, सिव्हिल सोसायटीनी
जंतर मंतरवर असेल, संसदेवर असेल, आंदोलन केलेत की आता आम्हाला हे मशीन बंद करा आणि बॅलेटनी मतदान करा. का नाही करत सरकार? का केंद्र सरकार घाबरते? जगाच्या पाठीवर अनेक देशांनी, म्हणजे जे प्रगत देश आहेत, आपण ज्याला अमेरिका वगैरे सारख्या देशाचं गिनती करतो, जापान सारख्या देशाची गिनती करतो, त्या देशातही बॅलेटवर मतदान होते. मग भारतासारख्या बलाढ्य लोकशाहीच्या देशामध्ये का बॅलेटवर मतदान केलं जात नाही? कारण ना दूध का दूध पाणी का पाणी, हिंमत असेल तर. तुम्हाला त्या मशीनच्या मतदानावरून मग ज्या पद्धतीनं फेक मीडियाच्या माध्यमातून बातम्या पसरवणं आणि शेअर्स वाढवणं आणि तुमच्या बागलबच्च्यांना हजारो कोटी रुपये कमवून जनतेच्या घामाचा पैसा लुटवणं, हे वास्तविकता आहे. आणि म्हणून आमचं आजही म्हणणं आहे की सरकारला हिंमत असेल, केंद्र सरकारला, तर निवडणूक आयोगाला त्यांनी सांगावं आणि पुढच्या काळात सगळ्या निवडणुका बॅलेटवर व्हाव्यात. मशीनवरचं खेळ जनतेलाही कळतं आणि सगळ्यांनाच कळतं. आणि त्याच्यामुळे बॅलेटवर मतदान व्हावं ही अपेक्षा आमची सगळ्यांची आहे आणि आमची मागणी पण राहणार आहे. आणि जनतेबरोबर काँग्रेस पक्ष आहे. शाळांमध्ये दंगल हा विषय शिकवण्याची गरज नाही, NCERTचे प्रमुख असं म्हटलेलं आहे. बघा, 2021 मध्ये केंद्र सरकारने जे शैक्षणिक धोरण बनवलेलं आहे ते खऱ्या अर्थानं या देशाच्या शैक्षणिक व्यवस्थेलाच बर्बाद करणारं आहे. आणि म्हणून देशातल्या विविध राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता 2021चा शैक्षणिक धोरण लागू करण्याचा प्रयत्न मधल्या काळात झाला. राज्याच्या जनतेने, आम्ही सगळ्यांनी विरोध केला आणि मग सरकार बॅकफूटवर आली. जे शैक्षणिक धोरणच जे आहे ते येणाऱ्या पिढीच्या पिढ्या बर्बाद करण्याचं राहणार आहे. आणि म्हणून शैक्षणिक धोरणाच्या बाबतची भूमिका घेत असताना, कारण की त्या कोवळ्या मुलांना घडवत असताना त्यांच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण केल्यात तर देश प्रगतीवर जाऊ शकत नाही. चांगले संस्कार असणं आवश्यक आहे, पण एकमेकाच्या बद्दलचा द्वेष निर्माण करणं म्हणजे देशाला बर्बाद करण्याची व्यवस्था 2021च्या नरेंद्र मोदीच्या सरकारने जे केंद्रीय शैक्षणिक धोरण तयार केलेलं आहे त्या धोरणाचाच आमचा विरोध आहे. विदर्भामध्ये काँग्रेसची ताकद मोठी आहे. यंदा लोकसभेमध्ये मोठं यश मिळालं. काल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची आढावा बैठक झाली. जवळपास पूर्व विदर्भामध्ये ते 14 जागा मागत आहे. नागपूर जिल्ह्यातल्या 7 जागांवर भास्कर जाधवांनी दावा केला. मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाने तो प्रयत्न केलाच पाहिजे, त्याला विरोध करायचं काही कारण नाही. पण आपल्याला माहितीसाठी सांगतो की हा मधला 10-15 वर्षाचा काळ सोडला तर काँग्रेसच पूर्ण महाराष्ट्रात होतं. काँग्रेसला नुसतं विदर्भातच नाही तर काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळे जे रिझल्ट आले, जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल पण त्याच्यातला स्पष्ट होतो आहे. आमच्या सहकारी पक्षाबरोबर आम्ही बसून यावेळेस त्याच्यातला बरोबर मार्ग काढू. या पद्धतीच्या TV चॅनलच्या बातम्या आणि या सगळ्या गोष्टीवर आमचा कुठलाही भरोसा नाही. आम्ही महाविकास आघाडीमध्ये बसून आम्ही मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार. आघाडीचा फॉर्म्युला ठरला आशिष उद्देशी आणि यांना शरद पवार यांना 90 ते 95, काँग्रेसला 100च्या वर जागा. काय बोललो, अजून कुठलाही फॉर्म्युला तयार झालेला नाही आणि अशी कुठली मीटिंग झालेली नाही. त्याच्यामुळे या बातम्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतोय. असं कुठलाही फॉर्म्युला अजून तयार झालेला नाही. सुमित्रा पवार यांच्या राज्यसभेत पार मुळे कार्यकर्ते गाफील राहिले आणि त्याचा फटका आम्हाला बसला. त्यामुळे विधानसभेत त्यांनी 180चाच नारा दिलेला आहे. आता त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं काय चुकीचं आहे, कारण की त्याच्यावर एक महाभारत चालूच आहे EVM-वर. त्याच्यामुळे मला आता त्याच्यावर फार प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. महावितरणच्या गंधर कारभारामुळे 350 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. आमचा आहे तो विषय. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारने फसवलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी फसवलेलं आहे. इलेक्ट्रिक विभागामध्ये फसवलेलं आहे, कृषी विभागात फसवलेलं आहे, शैक्षणिक विभागामध्ये फसवलेलं आहे. कुठल्या विभागात फसवलं नाही असा एक विभाग नाही. आणि त्याच्यामुळे यांच्यामुळे अनेकांचे जीव गेले. खरं तर हे कायद्याचं सरकार असतं तर स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले असते, पण त्यांना काहीच घेणं नाही. कायद्याचं सरकार राज्यात नाही.
कोणी यांचा विरोध केला त्याच्यावर ईडी लावा, CBI लावा, नाही तर खोटे गुन्हे दाखल करा. ही परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचं सरकार राहिलं नाही, त्यामुळे जनतेला त्रास सहन होत नाही आणि म्हणून त्याच्यामुळे जनता आत्महत्या करत आहे, हेच त्याच्यातून स्पष्ट होतं. आणि येणाऱ्या विधानसभेत हे सगळे मुद्दे काँग्रेस पक्ष त्या ताकदीनं एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही ते सगळ्या भूमिका लावून देऊ. सुनेत्रा पवार यांच्या ओबीसीचं उपोषण सुरू आहे, 5 दिवस झाले, त्यांची प्रकृती खालावलेली आहे. बेसिक मागणी आहे की ज्या कुणबी मुंडी झाल्या त्या रद्द कराव्या आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढू नये असं म्हणतात. बघा, राज्य सरकारने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्याच्या पहिले 2014मध्ये ज्या घोषणा केल्या, मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, हलबांना आरक्षण देऊ, गोवाऱ्यांना आरक्षण देऊ, अशा पद्धतीच्या घोषणा केलेल्या होत्या. विविध जातीला ज्या आरक्षणाच्या प्रतीक्षित आहे आणि आमचं सरकार राज्यात द्या, केंद्रात द्या. 10 वर्ष तुमचं सरकार आहे, आता अजूनही सरकार तुमचंच आहे. तुम्ही का देत नाही? कशाला ओबीसी वर्सेस मराठा लावला, आदिवासी वर्सेस धनगर हलबा लावला, गोवारी लावला? तर हे सगळे प्रश्नावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे. सत्तेत तुम्ही आहात. समाजामध्ये तेढ निर्माण करणं. मी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यात होतो, निवडणुकीत होतो, आत्ताही मधात दुष्काळाचे दौरे करायला गेलो. त्यावेळेस जनभावना ज्या आहेत त्या भाऊबंदकीच्या होत्या, पण या खोट्या आश्वासनामुळे जनतेमध्ये द्वेष निर्माण करण्याचं आणि द्वेष निर्माण करून सत्ता भोगण्याचं जे भाजपचं षडयंत्र राहतं, त्या षडयंत्रामध्ये महाराष्ट्रातली जनता फसलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने त्याचं स्पष्टीकरण द्यावं. का नाही केंद्र सरकार राष्ट्रीय सेन्सस करत नाही, राष्ट्रीय जनगणना का करत नाही? आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक हे जनगणना झाली तर हे सगळे प्रश्न सुटतात. पण नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही 2029मध्ये करू. म्हणजे तिथपर्यंत पूर्ण देशामध्ये जातीय दंगली निर्माण करणं, आरक्षणावर एकमेकाच्या विरोधात भांडवणं हा भाजपचा अजेंडा आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची लोक आपल्या हक्कावर गदा येऊ नये ज्यासाठी आंदोलनाला बसलेले आहेत, त्या ठिकाणी सरकारने जाऊन त्यांना वास्तविकता समजून सांगावं, हे सरकारची जबाबदारी आहे. आणि हे पण प्रश्न ओबीसी समाजाचे प्रश्नसुद्धा, कारण की गेल्या 5 वर्षापासून ओबीसीच्या मुलांची स्कॉलरशिप दिली नाही. फडणवीस नेहमी सांगतात की आम्ही ओबीसी बरोबर आहोत, पण 5 वर्ष स्कॉलरशिप का दिली नाही? यांच्या तिकडे निधी येऊन पडलेली असं सांगतात, तिथं कर्मचारी नाही. म्हणजे याचा अर्थ गाजर दाखवायचा आणि ओबीसी समाजाला आपल्या मताच्या लाईनमध्ये उभं ठेवायचं, हे जे थोतांड सातत्यानं भाजपने केलेलं आहे, त्याच्यामुळे ओबीसी समाजाचा राग BJPच्या विरोधात आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याचे सगळे परिणाम भाजपला भोगावं लागतील असं चित्र तुम्हाला आता पाहायला मिळणार. राज्यात सातत्याने हिट अँड रनच्या घटना घडत आहेत. नागपुरात सुद्धा 3 घडल्या. काल रात्री नागपुरात एक घटना घडली आहे. 2 जणांचा मृत्यू झाला आहे. बेदरकारपणे कार चालत फुटपाथवर चढलेली आहे ती कार, मद्यप्राशन करून असल्याची प्राथमिक माहिती आहे. वारंवार घडत आहे. नागपुरात 3 घटना घडल्या. गरिबांच्या जीवाची किंमत नाही, श्रीमंतच लोक जगले पाहिजेत, हे जे भाजपचं धोरण आहे गेल्या 10 वर्षापासून, त्याचा हा परिणाम आहे. मग त्या श्रीमंताच्या पोरासाठी ड्रग उपलब्ध करून देता यावं म्हणून गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरून मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभरामध्ये ही ड्रग व्यवस्था निर्माण केली. शाळा, कॉलेज यामध्ये सुद्धा ड्रग येते आणि त्याचा परिणाम असा झाला की या सगळे व्यसनाधीन झालेले गर्भश्रीमंतांचे मुलं, मुली, कारण की मागच्या वेळेस नागपूरला ॲक्सिडेंट झाला त्या मुलींच्या माध्यमातून झाला होता, त्या सगळ्या व्यवस्था आज सर्वसामान्य गरीब माणसाला, जे फुटपाथवर झोपणारे जे गरीब आहे, त्याला राहायला घर नाही, त्यांच्यावर गाड्या चढवून त्याला मारायसाठी ही व्यवस्था भाजपने या महाराष्ट्रात केलेली आहे असं म्हटलं तर वागवणं हे आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. ड्रगच्या बाबत सरकार का बोलत नाही? ड्रग व्यवस्था का थांबवली जात नाही? आजच मी पेपरला वाचत होतो की मुंबईतलं ड्रग माफियाची व्यवस्था पूर्ण नागपूरपर्यंत पोहोचलेली आहे, नागपूरपासून तर पूर्ण विदर्भात पोहोचलेली आहे. या पद्धतीच्या व्यवस्था समजा पेपरला बातम्या येत असतील, टीव्हीला बातम्या येत असतील तर सरकार झोपलं आहे का? ड्रग माफियाबरोबर यांचे संबंध आहेत का? हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात, त्याचं उत्तर सरकार देत नाही.
आणि या पद्धतीचा निरपराध लोकांचा झोपेत जीव घेणं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे यांना थोडीशी लाज असती तर हे स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले, पण करणार नाही. यांना कायदा सुव्यवस्थेचं काही घेणं देणं. त्यामुळे इतकं नालायक आणि गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाळ झालेली हे सरकार, यांची मनं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातले निरपराध लोक भोगतात आहेत, जीव जातो आहे, असं चित्र आपण पाहतोय. काल प्रफुल्ल पटेल म्हणाले की एनसीपी मधून जर मंत्री बनण्याची वेळ आली तर माझ्याशिवाय कोणीही बनणार नाही. कारण 2 दिवसापूर्वी आता या म्हणाल्या काही घेणं देणं. त्यामुळे इतकं नालायक आणि गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाळ झालेली हे सरकार, यांची मनं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातले निरपराध लोक भोगतात आहेत, जीव जातो आहे, असं चित्र आपण पाहतोय. काल प्रफुल्ल पटेल म्हणाले की एनसीपी मधून जर मंत्री बनण्याची वेळ आली तर माझ्याशिवाय कोणीही बनणार नाही. कारण 2 दिवसापूर्वी आता या म्हणाल्या होत्या सुनेत्रा पवार की मी मंत्री बनायला तयार आहे, जर मला संधी मिळाली. सत्तेचा लाभ हा कसा मिळेल त्याच्यावर तुम्ही जे नावं घेतलीत, मी काही नावं घेणार नाही त्यांची, पण हे सत्तेचे लाभार्थी कसे आहेत हे आपल्याला अनेक वर्षापासून पाहायला मिळतात आहेत. त्यामुळे हे सत्तेचे लाभार्थी आहेत, जनतेसाठी यांचा काही कुठला लाभ नाही आहे. हे सत्तेचे लाभार्थी आणि स्वतःसाठी आहे. त्यामुळे अशा लोकांबद्दलची काही वक्तव्य करावं मला बरं वाटत नाही. राहुल गांधी ने जिस तरीके से ब्लैक बॉक्स बोला गया था ईवीएम आणि यांना शरद पवार यांना 90 ते 95 काँग्रेसला 100च्या वर जागा. काय बोललो, अजून कुठलाही फॉर्म्युला तयार झालेला नाही आणि अशी कुठली मीटिंग झालेली नाही. त्याच्यामुळे या बातम्यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगतोय. असं कुठलाही फॉर्म्युला अजून तयार झालेला नाही. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेत पार मुळे कार्यकर्ते गाफील राहिले आणि त्याचा फटका आम्हाला बसला. त्यामुळे विधानसभेत त्यांनी 180चाच नारा दिलेला आहे. आता त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं काय चुकीचं आहे, कारण की त्याच्यावर एक महाभारत चालूच आहे ईव्हीएमवर. त्याच्यामुळे मला आता त्याच्यावर फार प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. महावितरणच्या गंधर कारभारामुळे 350 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. आमचा आहे तो विषय. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारने फसवलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी फसवलेलं आहे. इलेक्ट्रिक विभागामध्ये फसवलेलं आहे, कृषी विभागात फसवलेलं आहे, शैक्षणिक विभागामध्ये फसवलेलं आहे. कुठल्या विभागात फसवलं नाही असा एक विभाग नाही. आणि त्याच्यामुळे यांच्यामुळे अनेकांचे जीव गेले. खरं तर हे कायद्याचं सरकार असतं तर स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले असते, पण त्यांना काहीच घेणं नाही. कायद्याचं सरकार राज्यात नाही. कोणी यांचा विरोध केला त्याच्यावर ईडी लावा, CBI लावा, नाही तर खोटे गुन्हे दाखल करा. ही परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचं सरकार राहिलं नाही. त्यामुळे जनतेला त्रास सहन होत नाही आणि म्हणून त्याच्यामुळे जनता आत्महत्या करत आहे, हेच त्याच्यातून स्पष्ट होते. आणि येणाऱ्या विधानसभेत हे सगळे मुद्दे काँग्रेस पक्ष त्या ताकदीनं एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही ते सगळ्या भूमिका लावून देऊ. सुनेत्रा पवार यांच्या ओबीसीचं उपोषण सुरू आहे, 5 दिवस झाले, त्यांची प्रकृती खालावलेली आहे. बेसिक मागणी आहे की ज्या कुणबी मुंबी झाल्या त्या रद्द कराव्या आणि सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढू नये असं म्हणतात. बघा, राज्य सरकारने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्याच्या पहिले 2014मध्ये ज्या घोषणा केल्या, मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, हलबांना आरक्षण देऊ, गोवाऱ्यांना आरक्षण देऊ, अशा पद्धतीच्या घोषणा केलेल्या होत्या. विविध जातीला ज्या आरक्षणाच्या प्रतीक्षित आहे. आणि आमचं सरकार राज्यात द्या, केंद्रात द्या. 10 वर्ष तुमचं सरकार आहे, आता अजूनही सरकार तुमचंच आहे. तुम्ही का देत नाही? कशाला ओबीसी वर्सेस मराठा लावला, आदिवासी वर्सेस धनगर हलबा लावला, गोवारी लावला? तर हे सगळे प्रश्नावर सरकारने उत्तर दिलं पाहिजे. सत्तेत तुम्ही आहात. समाजामध्ये तेढ निर्माण करणं. मी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यात होतो, निवडणुकीत होतो, आत्ताही मधात दुष्काळाचे दौरे करायला गेलो. त्यावेळेस जनभावना ज्या आहेत त्या भाऊबंदकीच्या होत्या, पण या खोट्या आश्वासनामुळे जनतेमध्ये द्वेष निर्माण करण्याचं आणि द्वेष निर्माण करून सत्ता भोगण्याचं जे भाजपचं षडयंत्र राहतं, त्या षडयंत्रामध्ये महाराष्ट्रातली जनता फसलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने त्याचं स्पष्टीकरण द्यावं. का नाही केंद्र सरकार राष्ट्रीय सेन्सस करत नाही, राष्ट्रीय जनगणना का करत नाही? आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक हे जनगणना झाली तर हे सगळे प्रश्न सुटतात. पण नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही 2029मध्ये करू. म्हणजे तिथपर्यंत
पूर्ण देशामध्ये जातीय दंगली निर्माण करणं, आरक्षणावर एकमेकाच्या विरोधात भांडवणं हा भाजपचा अजेंडा आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची लोक आपल्या हक्कावर गदा येऊ नये ज्यासाठी आंदोलनाला बसलेले आहेत, त्या ठिकाणी सरकारने जाऊन त्यांना वास्तविकता समजून सांगावं हे सरकारची जबाबदारी आहे. आणि हे पण प्रश्न ओबीसी समाजाचे प्रश्नसुद्धा, कारण की गेल्या 5 वर्षापासून ओबीसीच्या मुलांची स्कॉलरशिप दिली नाही. फडणवीस नेहमी सांगतात की आम्ही ओबीसी बरोबर आहोत, पण 5 वर्ष स्कॉलरशिप का दिली नाही? यांच्या तिकडे निधी येऊन पडलेली असं सांगतात, तिथं कर्मचारी नाही. म्हणजे याचा अर्थ गाजर दाखवायचा आणि ओबीसी समाजाला आपल्या मताच्या लाईनमध्ये उभं ठेवायचं, हे जे थोतांड सातत्यानं भाजपने केलेलं आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजाचा राग बीजेपीच्या विरोधात आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्याचे सगळे परिणाम भाजपला भोगावं लागतील असं चित्र तुम्हाला आता पाहायला मिळणार. राज्यात सातत्याने हिट अँड रनच्या घटना घडत आहेत. नागपुरात सुद्धा 3 घडल्या. काल रात्री नागपुरात एक घटना घडली आहे. 2 जणांचा मृत्यू झालाय. बेदरकारपणे कार चालवत फुटपाथवर चढलेली आहे ती कार, मद्यप्राशन करून असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्यामुळे वारंवार घडत आहे. नागपुरात 3 घटना घडल्या. गरिबांच्या जीवाची किंमत नाही, श्रीमंतच लोक जगले पाहिजेत हे जे भाजपचं धोरण आहे गेल्या 10 वर्षापासून, त्याचा हा परिणाम आहे. मग त्या श्रीमंताच्या पोरासाठी ड्रग उपलब्ध करून देता यावं म्हणून गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरून मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभरामध्ये ही ड्रग व्यवस्था निर्माण केली. शाळा कॉलेज यामध्ये सुद्धा ड्रग येते आणि त्याचा परिणाम असा झाला की या सगळे व्यसनाधीन झालेले गर्भश्रीमंतांचे मुलं मुली, कारण की मागच्या वेळेस नागपूरला ॲक्सिडेंट झाला त्या मुलींच्या माध्यमातून झाला होता, त्या सगळ्या व्यवस्था आज सर्वसामान्य गरीब माणसाला, जे फुटपाथवर झोपणारे जे गरीब आहे त्याला राहायला घर नाही, त्यांच्यावर गाड्या चढवून त्याला मारायसाठी ही व्यवस्था भाजपने या महाराष्ट्रात केलेली आहे असं म्हटलं तर वागवं नाही. हे आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. ड्रगच्या बाबत सरकार का बोलत नाही? ड्रग व्यवस्था का थांबवली जात नाही? आजच मी पेपरला वाचत होतो की मुंबईतलं ड्रग माफियाची व्यवस्था पूर्ण नागपूरपर्यंत पोहोचलेली आहे, नागपूरपासून तर पूर्ण विदर्भात पोहोचलेली आहे. या पद्धतीच्या व्यवस्था समजा पेपरला बातम्या येत असतील, टी व्हीला बातम्या येत असतील तर सरकार झोपलं आहे का? ड्रग माफियाबरोबर यांचे संबंध आहेत का? हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात, त्याचं उत्तर सरकार देत नाही. आणि या पद्धतीचा निरपराध लोकांचा झोपेत जीव घेणं, म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे यांना थोडीशी लाज असती तर हे स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले, पण करणार नाही. यांना कायदा सुव्यवस्थेचं काही घेणं देणं. त्यामुळे इतकं नालायक आणि गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाळ झालेली हे सरकार, यांची मनं हे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातले निरपराध लोक भोगतात आहेत, जीव जातो आहे असं चित्र आपण पाहतोय. काल प्रफुल्ल पटेल म्हणाले की एनसीपी मधून जर मंत्री बनण्याची वेळ आली तर माझ्याशिवाय कोणीही बनणार नाही. कारण 2 दिवसापूर्वी आता या म्हणाल्या